विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून जे राजकारण होतंय आणि त्यातून जे संविधानिक तांत्रिक प्रश्न निर्माण होत आहेत त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत घटनेचे अभ्यासक उल्हास बापट सर आहेत. सर, राज्यपालांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे जो प्रस्ताव आलेला आहे त्याबद्दल त्यांनी कायदेशीर सल्ला मागितलेला आहे. तो अजूनही त्यांच्याकडे आलेला नाही. तर राज्यपालांवरती असं काही बंधन आहे की किती काळामध्ये त्यांनी तो सल्ला घ्यावा? राज्यपाल पद हे आपल्या देशामध्ये कायमच वादग्रस्त राहिलेलं आहे. याचं कारण अगदी सोपं आहे की राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतींकडनं होते आणि त्यांची मर्जी असेपर्यंतच ते पदावर राहू शकतात आणि राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार वागतात. त्यामुळे जर का केंद्र सरकारमध्ये एक राजकीय पक्ष आणि राज्यामध्ये दुसरा राजकीय पक्ष अशी स्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी राज्यपालांचं वर्तणूक ही भारतामध्ये अनेक वेळा संशयास्पद राहिलेली आहे. तशीच परिस्थिती आत्ता आपल्या इथे आहे. आता 178 कलमाखाली राज्यघटनेच्या विधानसभेला त्यांचा स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर निवडावा लागतो. वर्डिंग असं आहे ॲज सून ॲज पॉसिबल, जितक्या लवकर करता येईल तितकं करायचं आहे. आणि त्यामुळे विधानसभेचं जे प्रोसिजर असतं त्याचे जे नियम आहेत तेही विधानसभाच करत असते. तो अधिकार स्पीकर हा फक्त बोलण्यापुरता असतो. स्पीकर हा विधानसभेचा मालक नाही आहे. कश्यप सरांचं पुस्तक आहे याच्यावर, एक सुभाष कश्यप, त्यांनी स्वच्छ शब्दात लिहिलं आहे की स्पीकर हा नोकर आहे विधानसभेचा. त्यामुळे विधानसभा जे बहुमताने निर्णय घेईल आणि इथे तर 2/3 मेजॉरिटी आहे यांना, तर ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या विरुद्ध राज्यपालांना वागता येणार नाही. अशा करता की 163 कलमाखाली अत्यंत स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे की मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री जो सल्ला देतील तो राज्यपालांवर बंधनकारक असेल. म्हणजे राष्ट्रपतींवर जसा पंतप्रधानांचा सल्ला बंधनकारक असतो तसाच राज्यपालांवर मुख्यमंत्र्यांचा सल्ला बंधनकारक असतो. फक्त फरक एवढाच आहे की राज्यपालांना काही ठिकाणी डिस्क्रिशन म्हणजे त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करता येतं. पण ही केस जी आत्ताची ती त्यांच्या मर्जीचा प्रश्न नाही आहे. हा सल्ला राज्यपालांवर बंधनकारक आहे आणि ॲज सून ॲज पॉसिबल हे वर्डिंग असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी दिरंगाई करता येणार नाही. पण त्यांनी कायदेशीर सल्ला मागितला असं म्हणतायत ते, परंतु कायदेशीर सल्ला किती कालावधीमध्ये घ्यावा असं तर काही बंधन नाही आहे. दुसरीकडे अधिवेशन जे आहे ते संपण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर मग जो काही प्रश्न निर्माण होईल की आपण 12 आमदारांच्या बाबतीमध्ये पाहिलं की त्याच्यावरती निर्णयच नाही झाला. तसाच निर्णय न होता हाही प्रश्न जर असाच जर आम्ही माहिती मागवत आहोत असं म्हणून जर तिष्ठत ठेवलात. कसं आहे, मी आपल्याला सांगितलं तसं की राज्यघटनेचा प्राध्यापक म्हणून मला अनेक ठिकाणी आत्ताच्या राज्यपालांचे जे निर्णय आहेत ते चुकीचे वाटतात. उदाहरणार्थ, त्यांनी फडणवीस आणि अजित पवारांचा जो शपथविधी केला त्यावेळी त्यांना बॅकिंग आहे की नाही हे पाहिलं नव्हतं. जे प्रेसिडेंट नारायणने जी उत्तम प्रथा पाडली होती त्याच्यापासून ते दूर गेले. किंवा तुम्ही आत्ता विधान परिषदेचा उल्लेख केलात, ते 12 सदस्यांची जी नेमणूक आहे तोही राज्यपालांच्या डिस्क्रिशनचा भाग नाही आहे. ते जे ताणतायत याच्यामध्ये राजकारणाचा भाग जास्त येतो आहे आणि यासाठी सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं, माझं वर्डिंग नाही आहे, की राज्यपालांनी हे लक्षात घ्यावं की राज्यपाल हे केंद्राचे नोकर नाही आहेत, तर ते त्या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. आणि त्यामुळे त्यांनी जी शपथ घेतली 159 कलमाखाली की मी घटनेप्रमाणे वागेन, तसं त्यांनी वागणं आवश्यक आहे. सर, दुसरं की आता जर राज्यपालांनी यावरती निर्णय नाही घेतला तर सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते असं म्हणतायत की आम्ही मग एक विशेष अधिवेशन बोलावू आणि या विशेष अधिवेशनामध्ये जे काही स्पीकर आहेत, विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत, त्यांची निवड करू. तर हे करणं शक्य आहे का राज्यपालांना बाजूला ठेवून? आता कसं आहे की हे तुम्ही इतके कॉम्प्लिकेटेड प्रश्न विचारताय की त्यांना निवडणूक करायची आत्ताही करता येईल ना. त्याला स्पेशल अधिवेशन कशाला मागवायला पाहिजे? पुन्हा हे जे विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याचा जो अधिकार आहे तो पुन्हा राज्यपालांकडे आहे. म्हणजे ही ॲक्ट्स ऑन द ॲडव्हाइस ऑफ द कॅबिनेट. पण पुन्हा तिथेही त्यांनी दिरंगाई केली तर घटनेप्रमाणे एकदा जायचंच नाही ठरवलं तर खूपच अडचणी येऊ शकतात. पण हे सगळं लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं चाललं आहे असं मला घटना शिकवणारी व्यक्ती म्हणून वाटतं. सर, यालाच जोडून माझा प्रश्न आहे की हे जे काही राजकारण होत आहे ते वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे. सत्ताधारी आणि राज्यपाल हे जर वेगळ्या राजकीय पार्श्वभूमीचे असतील तर, परंतु आत्ता जे होतं आहे ते फक्त हे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यापुरतं परिणाम करणारं नाही, तर आपले जे
चे संकेत चालत आलेले आहेत, जी परंपरा चालत आलेली आहे, त्यालाही हे छेद देणारे ठरतंय आणि याचा परिणाम भविष्यामध्येही होऊ शकतो. अगदी योग्य प्रश्न तुम्ही विचारलात. आपल्या राज्यघटनेमध्ये 30-31 मे आणि 1-2 जून 1949ला 4 दिवस पूर्ण 30 सदस्यांनी याच्यावर चर्चा केलेली आहे. त्यात बी.जी. खेर यांनी असं म्हटलं होतं की राज्यपाल हा नेमला पण पंतप्रधानांकडनं जातो आणि त्याची मुदत पण त्यांच्याच हातात असते आणि त्यामुळे चांगला राज्यपाल आला तर तो चांगलं कार्य करेल, परंतु जर का मिस्चिवस, त्यांचे शब्द आहेत, मिस्चिवस राज्यपाल जर का आला तर तो बऱ्याच गोष्टी चुकीच्या करू शकतो. त्यावेळी जे म्हणाले 49 साली, त्याचा परिणाम आपल्याला आत्ता दिसतोय. त्यामुळे लोकशाहीच्या हिताने तुम्ही जो प्रश्न विचारला तर हेच पूर्णपणे चुकीचं आहे. विशिष्ट घटना नाही, हा जो प्रोसेस आहे तो आपण बघायला पाहिजे. तो लोकशाही प्रोसेस टिकवायचा असेल, माझं तर खरं मत असं आहे की विधानसभेचे जे स्पीकर आहेत ते रुलिंग पार्टी आणि ऑपोजिशन यांनी एकत्र येऊन निवडणूक न घेताच ठरवलं पाहिजे. हे इंग्लंडमधली प्रथा आहे. आपण वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणजे इंग्लंडमधनं घेतलेलं आहे. इंग्लंडमध्ये स्पीकरची निवडणूक शक्यतो होत नाही आणि त्यांचं जी म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स आहे त्याची पुन्हा निवडणूक होते, त्यावेळी स्पीकरच्या विरुद्ध कोणी उभं पण राहत नाही, तो बिनविरोध निवडून येतो. तर इतकं मान मरातब तिथे आहे आणि आपल्याकडे कुठल्या लेवलला आणून ठेवत आहेत, तर लोकशाहीच्या दृष्टीने हे चुकीचं आहे. धन्यवाद सर. तर अशा संविधानिक पदावरील व्यक्तींकडून जी काही पावलं उचलली जातात ती फक्त तात्कालीन परिणाम करणारी नसतात, तर लोकशाहीमधले जे संकेत आहेत त्या संकेतांना, त्या परंपरांनाही ती छेद देणारे असतात आणि भविष्यावरती देखील या त्यांच्या पावलांचा परिणाम होत असतो. हे दोन्ही बाजूंनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.